नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मला माऊच्या स्कूलमध्ये चार्ट बनवून द्यायचा आहे, कपकेकचा हॅपी बर्थडेचं असतं तसं। मॅमने त्याचा फोटो बघितलेला आहे, आज तसं बनवायचं। आजचा दिवस तर पूर्ण त्याच्यामध्ये जाणार आहे, तर ते मी कसं बनवते ते मी तुमच्यासोबत आज शेअर करेल आणि बनवल्यावर पण कसं झालं आहे ते तुम्हाला दाखवेल आणि पुन्हा आता दिवसभरात काय काय होतं ते पण तुम्हाला सांगते। पिऊला लगेच कॅमेरा चालू झाला का पिऊला लगेच यायचं असतं कॅमेऱ्यामध्ये। आणि आताच येताना मी बिस्किट ते घेऊन आले होते मुलींसाठी, ते पिऊ लगेच आल्याबरोबर खाती येते। काय कर ना बाळा, हाय। तू शांत बस, शांत बस। आता तू काय बनते मला केक? तू शांत बस। ते फाटू लागली मागे खायला मागे मोठी खायला मी तू शांत बस। माझं कुठं आहे आता? माझं ये बघा ना, मला आमच्या मॅडमने स्कूलमध्ये कपकेक्स वगैरे मग ना ते 28 मग माझ्या आई ते बनवते आणि मग तिला आहे ना तो एक मोबाईलनं माझ्याकडे दिला आहे, फोटो काढायला सांगते, बनवते आता ती कपकेक। खूप मोठे कपकेक बनवायचे आज आमच्या मॅमच्या बर्थडे, तिचे मग ना हॅपी बर्थडेचं चार्ट बनवायचंय आपल्याला। हॅपी बर्थडेचं चार्ट बनवायचंय 12 मंथचं। हे बघा मी आता ना असं सर्व असे या आकाराचे कापून घेतले। आता वरच्या साईडने ना वेगळं बनवायचंय व्हाईट पेपरचं। हो, मग माझ्या आईनं ती व्हाईट पेपरचं बनवते। आता हे सगळे तयार झाले, आता मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते आणखी काय बनवायचं। हो, आणखी काय बघा मी एक ना या असा आकार बनवून घेतलेला आहे, असंच ते ढगासारखा। आणि आता बाकीचे पण हे इथं ड्रॉ करून घेतले ते, आणि आता त्याला कट करून घेणार आहे मी। मला जेवढे पाहिजे तेवढे मी इथं ड्रॉ करून घेतलेले बघा, म्हणजे सगळ्यांचा आकार सारखाच येईल, असं छोटं मोठं असं काही होणार नाही म्हणून मी सगळे असे ड्रॉ करून घेतले। कट करून घेते त्याला मी, म्हणजे सर्व आपले एकसारखे दिसतील आणि ते दिसायला पण छान वाटेल। नाहीतर असे वेगवेगळे जर कट केले ना अंदाजे, तर मग ते वेगवेगळ्या आकाराचे होईल ना, मग ते चांगले नाही दिसणार। यात ना खूप अशा छोट्या छोट्या गोष्टी कटिंगच्या, आणखी कॅन्डल पण बनवायच्या अशा कट करून। सगळं झाल्यावर तर मी दाखवणारच तुम्हाला। माऊ पिऊ शांत बसा। मस्त आकार तयार झालेला आहे, त्याला असं ठेवायचं हे बघा इथं आपल्या असे स्कायच्या आकाराचं आहे आणि कप बनवून झालेले आहे। आता मला ना हे ब्लॅक पेपर आहे ना, याच्यावरती सर्व चिटकवायचे। आता मी दाखवते तुम्हाला थोड्या वेळात कशी चिटकवले मी ते आणि कसं तयार झालं। आता इथे ना आम्हाला हॅपी बर्थडे टू यू असं नाव पण टाकायचं आहे मध्ये, आणि साईडने असे इथे 5 इथे 5 आणि साईडला 2-2 असे पूर्ण 12 पेपर आहे, ते 12 कप आहे, ते सर्व तिथे चिटकवायचे म्हणजे ते तयार होईल। आणि मग त्याच्या सोबत वर कॅन्डल पण बनवायचे आणखी। हे बघा हे आता असं बनवून झालेलं आहे। आता मला त्याच्यावर 12 मंथचे ना आपले त्याचे नाव लिहायचे आणि वर इथं ती ब्लॅक जागा सोडलेली रिकामी, तिथं हॅपी बर्थडे टू यू असं
ते पण असं एक एक पेज कट करून लावायचं आहे, त्याचं असं लिहायचं नाही आहे, कट करून लावायचं आहे. आणि याच्यावर पण नाव लिहून आणि त्याला ना अशा टिकली चिटकवायच्या आहे कलरच्या. बाकी तर तयार झालं आहे, फक्त आता ना त्याचे हॅपी बर्थडे टू यू असं नावाचं ते मी कट करून ठेवलं आहे बघा याच्यावर. आता फक्त तेवढं लावायचं राहिलं. पण आता खूपच पसारा झाला आहे आणि 6:30 वाजले. मी 3 वाजता बसलेली होते ते बनवायला, आता 6:30 वाजले. आता मी हे बाकीचं पसारा आवरते आणि उरलेलं आता नंतर करेल ते. हे बघा हे सगळे त्याचे छोटे छोटे कागद झाले सगळ्या घरामध्ये. आणि याच्या नादामध्ये मी आज जेवण पण नाही केलेलं. हे करत बसले तर काही नंतर उठलेच नाही मी. पण इथं ऑलमोस्ट तयार झालेले, थोडंसंच राहिलेले आता. फक्त तेवढं नाव चिटकवायचं बाकी झालंय बघा तयार. आता पूर्ण झाल्यावर पण दाखवेल मी तुम्हाला. पण आता ते एक तर स्वयंपाक वगैरे करून जेवण करून नंतरच त्याला बनवलं. आता तोपर्यंत माऊ आणि पिऊ पण झोपतील. आज झोपल्या नाही त्या दुपारी, संध्याकाळी लवकर झोपतील. म्हणजे त्या झोपल्यावर मला निवांत करता येईल, नाही तर ना त्या मध्ये मध्ये खूप त्रास देतात. त्यांच्यामुळे माझा खूप टाईमपास होऊन जातो. व्हिडिओमध्ये पहिल्यांदा तुम्हालाही दिसत असतील, कारण ते घरी लवकर येतच नाही. आज लवकर आले म्हणून तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे. आणि माऊ आणि पिऊ बड्डेला गेले होते शेजारी, त्यांनी केक आणला तिथून, ते खाती बघा पिऊ. माझं ते क्राफ्ट बनवायचं आणखी थोडंसं बाकी आहे. आता ते बनवते आणि पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवते मी. माझे मिस्टर बनवणार आहे म्हणून ना. तुम्ही बनवणार आहे का? आज तू म्हणजे तूच बनवणार आहे बनव. नाही नाही, आज तुम्ही म्हणले ना तुम्ही त्यासाठी लवकर आले ना आज. हां तू बनवणार आहे ना? नाही, आज मी सगळं बनवलं, तुम्हाला पण कळायला पाहिजे ना मी दिवसभर काय करतो ते. नाही मग अवघड आहे काय? बनवा ना मग, सगळं बनवायला द्यायला पाहिजे तुम्हाला. हा काय त्याच्यावर डॉट द्यायची फक्त. आता तेवढं तर कोणाला करता येतं. माऊ पण करू लावून. माऊ तू पण करशील ना तेवढं? नाही ना. हां हो. करशील ना? पप्पा तास बघितलं मी, आपण नंतर करू. तू एकदा खाऊन घे. चला जेवण करा. जेवण करतो आता. जेवण करायचं. बनवलेलं दाखवते मी. तर आता हा चार्ट पूर्ण तयार झाला आहे बघा. आणि कसा दिसतोय नक्की मला कॉमेंट करून सांगा. आणि एकदा माऊचा फेस बघा, तेव्हा कशी करते बघा. चला तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय 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 बाय.